थांबा जरा गाईज, आणि आता व्हिडिओ जर तुम्ही आता क्लिक केला आहे तर नक्की शेवटपर्यंत बघा. सो हॅलो एव्हरीवन, मी शिवानीज ऑडिओ बुक अँड व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर गाईज, तुम्ही जो बघितला तो तर बापरे इतका फायनल रिझल्टचा व्हिडिओ आहे. आपण बघू सुरुवातीपासून. चला तर आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला मी एक खूपच सुंदर अनुभव सांगणार आहे. मी नुकतंच नागपूरच्या सुप्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट अँड हेअर आर्टिस्ट नैना मॅमसोबत चंद्रपूरमध्ये एका एक्स्पोमध्ये सहभागी झाले होते, जिथे मला त्यांची मॉडेल म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आणि तोच अनुभव आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे. प्लीज व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आणि येस, ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक कराल, कमेंट कराल, शेअर कराल आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बरं का. सगळ्यात आधी मी नैना मॅमच्या अकॅडमीला पोहोचले. मी नेहमीच इंस्टाग्रामवर त्यांचा स्टुडिओ बघायची, पण आज प्रत्यक्षात पहिल्यांदा त्यांचा स्टुडिओ बघण्याचा योग आला. स्टुडिओ इतका सुंदर आहे की तिथे एकदम पॉझिटिव्ह आणि छान वाटलं आणि मेन म्हणजे खूप आनंद झाला. त्यानंतर नैना मॅमनी माझ्यासाठी एक खास चहा मागवला आणि सुंदर फूल देऊन माझं स्वागत केलं. हे पाहून मला खूप भारी वाटलं. त्यांची अतिशय सुंदर आणि काळजी घेणारी व्यक्ती आहे आणि त्यांच्यासोबत काम करणं माझ्यासाठी एक मोठी गोष्ट आहे. सो प्लीज व्हिडिओ कंटिन्यू करा. सगळं सामान वगैरे कारमध्ये भरल्यानंतर आम्ही निघालो चंद्रपूरच्या वेळेने. आणि सगळ्यात आधी आम्हाला करायचा होता नाश्ता, पण आम्हाला नागपूरमध्ये जे आम्हाला उपमा खायचा होता ते काही स्टॉल वगैरे बंद झालेला होता. सकाळची वेळ होती म्हणून आम्ही फायनली पोहोचलो इथे आम्हाला कारचं काहीतरी समथिंग करायचं होतं, जे मला आयडिया नाही त्या प्रोसेसला काय म्हणते. पण मग चला म्हटलं की चला. सफर खरंच खूपच मस्त होता. आणि गाईज, मी एवढी थकली यासाठी दिसते आहे कारण आम्ही इथे 8 वाजता निघालो आणि सकाळी 5:30-6ला उठली, तर रेडी होऊन सगळं स्किन केअर करून वगैरे रेडी म्हणजे वेळच लागला. आधी फायनली आम्ही इथे पोहोचलो जामला. इथे मिळतो खूप असा अप्रतिम नाश्ता, कारण की 9, 9:30, 10च्या दरम्यान आम्ही नाश्ता केला आणि आम्हाला खायचं होतं एकदम लाईट वेट. आणि दिवसभर जेवण नव्हतं मिळणार होतं हे मग नंतर आम्हाला कळलं. तर म्हटलं की चला आपण इथे चांगलं पोट भरून खाऊन घ्यावं. जेही चंद्रपूरकडे प्रवास करतात त्यांना ही प्लेस खूप चांगल्याने माहिती असेल. माझ्यासाठी तर नवीन आहे. आणि इथे मेन्यू बघा किती मोठ्या बॅनरमध्ये लावलेला आहे, म्हणजे काही टेन्शनच नाही. आणि बरेच असंख्य लोक इथे येत होते आणि नाश्त्याचा आस्वाद घेत होते. आणि ॲक्च्युली रेट ओके होता आणि टेस्टही ओकेच होता. असं काही फार खूप म्हणू शकत नाही खूप जास्त हायफाय रेट, आणि खूप चांगलं असं क्वालिटी ठीकठाक होती. सो आम्ही फायनली इथे काय म्हणते कुपन काढलं आणि कुपन नंतर मग रेनाफ्टा असं ठरवलं की चला. मी वडा मागवलेला होता, इडली मागवलेली होती एका मैत्रिणीने, ढोकळा मागवला होता, मॅमने उपमा मागवलेला होता, त्या दादांनी समोसा समथिंग काहीतरी मागवलेलं होतं. सो तुम्ही बघू शकता हा माझा आहे. आणि हे ढोकळा आणि उपमा खरंच छान होता. आणि हा डोसा, मसाला डोसा. त्याच्यानंतर आम्हाला इथे ना खूप सारे कैऱ्यांचे लोणच्याचे प्रकार दिसले, ते मी चेक केले. आणि मग आम्ही फायनली परत निघालो आणि आम्ही लगेच पोहोचलो चंद्रपूरला. तुम्ही बघू शकता तिथे. आणि मी कॅप्चर करत होती की चंद्रपूरमध्ये तुमचं स्वागत आहे, पण ते काहीही कॅप्चर झालेलं नाही आहे. सो लेट्स गो विथ मी गाईज. फायनली चंद्रपूरला लगेच येऊन पोहोचलो आणि रामनगर या एरियामध्ये मॅमच्या स्टुडंटकडे जायचं होतं फॉर रेडी. आणि हेअर वगैरे करायचे होते तिथेच, म्हणजे जे पण काही प्रिपरेशन होत असते. मग बाकी फायनल मरमेड हेअरस्टाईलचा जो डेमो आहे ते मॅम
स्टेजवर तुम्हाला लाईव्ह शिकवणार होते. सो गाईज तुम्ही बघू शकता चंद्रपूर किती छान आहे, इथले लोक पण छान आहेत आणि मेन म्हणजे आम्ही इथे हॉटेलमध्ये जेव्हा जेवण केलेलं होतं ते तर जेवण पण खूप सुंदर होतं. आम्हाला इथनं थोडंसं कन्फ्युजन झालं म्हणून पण आम्ही पोहोचलो मॅमच्या लोकेशनवरती. तुम्ही बघू शकता की यांचं एकदम फ्रंटला फॅशन डिझायनर होते, हे सगळे डिझायनर आउटफिट बनवतात आणि देन आफ्टर आम्ही यांच्याकडे थोडंसं आराम केला कारण आम्हाला खूप जास्त गरज होती आरामची आणि यांनी आमच्यासाठी अत्यंत असं किती छान छान घर तर होतंच पण यांनी आमच्यासाठी छान छान ब्रेकफास्ट आणलेला होता गाईज, जो लिटरली फार सुंदर होता. पण आम्ही यातलं काहीही खाऊ शकलो नव्हतं कारण ऑलरेडी खाल्लं. आम्ही इथे रेडी झालेला आहोत, माझी तयारी झालेली आहे, इथे मेकअप लुक करायचा होता, बाकी हेअर प्रिपरेशन करायची होती आणि देन आफ्टर आम्ही एक्सपोला येऊन पोहोचलो. इथे तर फारच जबरदस्त अशी गर्दी होती आणि मॅमनी इथे दिला लाईव्ह डेमो. तुम्ही बघू शकता आता सगळ्यात जास्त ट्रेंडिंग असलेली आणि लोकांना डिफिकल्ट वाटलेली हेअरस्टाईल मॅमनी अगदी इझी वेमध्ये शिकवली आणि म्हणजे सगळ्यांना खूप खूप आवडली. आणि मेन म्हणजे मॅमनी हेअरस्टाईलला नुसतं हेअरस्टाईलच नाही तर हेअरस्टाईलला डेकोरेट करण्यासाठी ते पण काही शिमरिंग आहे. तुम्ही बघू शकता किती भारी अशी हेअरस्टाईल त्यांनी शिकवली. ते झाल्यानंतर आमचं जे झालं ते असते रॅम्प वॉक, जे करणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही बघू शकता की आम्ही मॅमसोबत केलं रॅम्प वॉक आणि देन आफ्टर मी त्यांना माझी हेअरस्टाईल शो केली फॉर अ फोटोशूट आणि जे आम्हाला ॲज अ मॉडेल म्हणून रिप्रेझेंट करायचं असते. आम्हाला फक्त 1 तासाचा वेळ होता आणि 1 तासामध्ये मॅम इतका डिफिकल्ट हेअरस्टाईल करणार माझ्या लाँग हेअरवरती मला कधीच वाटलं नव्हतं. सो गाईज तुम्ही बघू शकता मॅमचं टॅलेंट तुम्ही ओळखू शकता की लिटरली त्या कितीही टॅलेंटेड आहे. त्यांची अकॅडमी आहे टेलिफोन एक्सचेंजला आणि नागपूरमध्ये आणि त्या सुपर हेअरस्टाईलिस्ट आणि मेकअप आर्टिस्ट आहे आणि त्या बरंच काही शिकवतात त्यांच्या 3 महिन्याच्या कोर्समध्ये. तुम्हाला डिटेल्स माहिती हवी असेल तर मी त्यांचं इथे इंस्टाग्रामचं पेज देते, तुम्ही नक्कीच त्यांच्या इंस्टाग्रामला फॉलो करा. मी फार प्रचंड थकलेली आहे इतका हेवी लेहंगा घालून आणि होप सो प्रेम चंद्रपूरकडून फार प्रेम मिळालं आणि आता मला तर प्रचंड भूक लागलेली आहे. मी आता जस्ट निवांतपणे आत्ता फ्री झाली, सेल्फीज काढून थकून गेली. सो तुम्ही बघू शकता. सो फायनली आता आम्ही एका चेंज करू आणि काहीतरी नाश्ता वगैरे करू आणि मग देन आफ्टर घरी निघू. तर गाईज मी आत्ताच रूमवर पोहोचले. देन आफ्टर मला तर शूट करायला पण असं काय म्हणजे थकलेली होती फार मी. तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावर किती थकवा जाणवत होता. मग आम्ही इथे केलं जेवण तर अप्रतिम होतं, खूपच मस्त आणि माझ्या जीवनामधला हा एक अस्मरणीय क्षण होता. लिटरली थँक्यू सो मच JP नैना मॅम, तुमच्यामुळं हा क्षण मला जगायला मिळाला. आणि देन आफ्टर आम्ही असंच कॉमेडी करत घरी निघालो. होप सो आजचा व्लॉग इथेच संपवते अँड व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.